जय भीम नमो बुद्धाय. मी भीमराव लोणारे, आयबीएम टिव्ही न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे. यावेळी मी नारा पार्क नारा परिसरामध्ये आहे आणि नारा परिसरामध्ये जो 130 एकर जागा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क, त्या परिसरामध्ये आहे मी. आणि 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठी गेल्या 257 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे. आपण बघू शकता इथे उपासक आणि उपासिका दिसत आहेत, आंबेडकरी अनुयायी दिसत आहेत. ती 130 एकर मी जागा दाखवेल तुम्हाला. हे बघा, ही ती नारा परिसराची ती 130 एकर जागा आहे. या 130 एकर जागेवरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क हे बनविण्यात यावं अशी मागणी आहे. परंतु गेल्या अनेक वर्षापासून हा जो प्रश्न आहे हा प्रलंबित आहे. या प्रलंबित प्रश्नाला मार्गी लावावे यासाठी हे उपोषण इथे सुरू आहे. मी सांगेल की विशेष सांगायचं म्हणजे ही जी जागा आहे या जागेवर बिल्डरचा डोळा आहे. म्हणूनच हे लक्षात यांच्या आलेलं आहे. हे जे आंबेडकरी अनुयायी आहेत यांच्या लक्षात आलं आणि म्हणूनच यांनी हे उपोषण सुरू केलेलं आहे. आज 257 दिवस झालेले आहेत आणि 257 दिवसापासून हे इथे आमरण उपोषण करत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क 130 एकर जागेवर बनावं, परंतु हे बनत नाही आहे. प्रशासन उदासीन आहे. काय सांगाल? तुमचा परिचय द्या. मी चंदू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बचाव कृती समिती अध्यक्ष. गेल्या 25 वर्षापासून हा उत्तर नागपूरचा प्रश्न सॉल्व्ह होताना दिसला नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव असल्यामुळे आणि खास करून आपल्या राखीव मतदारसंघ की जिथे करून ज्या एरियामध्ये सगळा आंबेडकरी समूह राहतो त्या ठिकाणी पार्क होताना दिसत नाही आणि सगळ्या ठिकाणचे प्रश्न जाऊन आम्ही भेटी घेतली अंती कुठे निष्पन्न होताना दिसत नाही. नाईलाजानं आम्हाला या ठिकाणी उपोषण करायला बसावं लागलं आणि आज उपोषणाचा 257 दिवस आहे. तरी पण आजपर्यंत नारा पार्कचा असा ठोस निर्णय लागलेला नाही आहे आणि जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन पण संपत नाही असं मी आपल्याला सांगू इच्छितो. चंद्रशेखर बावनकुळे जे पालकमंत्री आहेत त्यांनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे, तरी सुद्धा काही मार्गी लागलेला नाही हा निर्णय. काय कारण, काय नेमकं कुठे टेक्निकली काय प्रॉब्लेम आहे? बावनकुळे साहेबांनी 14 एप्रिलला पेंडॉलची भेट दिली. त्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती होती. त्या जयंतीच्या दिवशी आम्ही कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमाला ते आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की मी या पार्क बनवण्यासाठी पॉझिटिव्ह आहे. आमचं गव्हर्नमेंट किंवा आमचं शासन तुमच्या सोबत आहे, आम्हाला थोडा वेळ द्या. त्यांनी 15 ते 20 दिवसाचा वेळ मागितला होता की तुमची सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट यांच्यासोबत तुमची मीटिंग घालून कुठेतरी हा नारा पार्कचा 25 वर्षापासूनचा रेंगाळत आलेला प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. पण अजूनपर्यंत होऊ शकते कामाच्या व्यस्ततेमुळे त्यांनी अजूनपर्यंत मीटिंग लावून दिलेली नाहीये. म्हणून आज 2 महिने झाले त्यांना येऊन शनी, तरी पण अजून मार्गी लागताना दिसत नाही. म्हणून आम्ही आजपर्यंत इथे उपोषण करत आहे आणि उपोषण करत राहणार. उत्तर नागपूरचे जे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत त्यांनी भेट दिली का या उपोषण स्थळाला? एक वेळा त्यांनी भेट दिली. त्या भेटीअंती त्यांनी म्हटलं की माझा पहिला म्हणजे प्रायव्हेटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दवाखान्यासाठी राहणार, हॉस्पिटलसाठी राहणार आहे आणि वेळ मिळाला तर मी तुमच्याकडे लक्ष देईन असे त्यांनी म्हटले आणि तुम्ही आंदोलन बंद करू शकता असे त्यांनी म्हटले. पण मी जे आंदोलन विहारात जाऊन यांना कॅम्पेनिंग करून हे आंदोलन उभं केलं आणि त्या आंदोलनामध्ये काहीच निष्पन्न न होता मी आंदोलन कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद करू शकत नाही. म्हणून मी ह्या लोकांना घेऊन आजपर्यंत हे आंदोलन स्थळी ठिय्या मांडून आहे आणि वेळ पडलाच अन्नत्याग करायचा माझा प्रयत्न राहील. अन्नत्याग करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क जर इथे 130 एकर जागेवर बनलं नाही तर, असं चंदू पाटील यांचं म्हणणं आहे. तुमचा परिचय? मी राजेश पाटील, इथे उत्तर नागपूरमध्येच राहतो. चंदू पाटील साहेबांचे असं म्हणणं आहे की जर हे आमच्या साखळी उपोषणाने जर आमचे काम नाही भागत आहे तर आम्ही
आमरण उपोषण सुद्धा करणार, त्यांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. पण प्रशासन, आम्ही हे लोकांना निवडून कशाला देतो? यांनी हे काय काम करत आहेत? यांनी हे का नाही या जागेला आणि या प्रश्नाला मार्गी लावत आहेत? ह्याचा तुम्ही प्रश्न त्यांना थोडा एकदा विचारा. हे त्यांचंच काम आहे, हे आमचं काम नाही आहे. इथे आमच्यावर वेळ आणत आहे की आम्ही मेलो पाहिजे म्हणून? हा एक प्रश्न आहे तुम्हाला. असा वेळ नको येऊ कोणावरच. आणि 257 दिवस काय कमी होत नाही. एक दिवस त्या बावनकुळे साहेबांना मना पोषण करून दाखवा, आम्ही त्याच्या टांगेतून निघून जाऊ. पण ते तसं करत नाही, कारण त्यांच्या हातात शासन आहे साहेब. तर ते शासनाचा दुरुपयोग करतात, असंही मला या माध्यमातून सांगायचं आहे. परंतु मी भगवान त्यांना प्रार्थना करतो, त्यांच्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार येऊ, नकारात्मक विचार कधीच नाही येऊ. त्यांनी हे पार्क बनवून दाखवावं आणि ह्या उत्तर नागपूरच्या लोकांची आशीर्वाद घ्यावा, अशी मी त्यांना विनंती करतो. उत्तर नागपूरचे जे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत, त्यांनी सुद्धा या उपोषण स्थळाला भेट दिली असं म्हटलं जातं आणि त्यांनी आपल्या घरी बैठकही सुद्धा घेतली. तुमचा परिचय द्या. माझं नाव गजानन जांगळे. त्यांनी मिटिंग घेतली म्हणतात आमदार साहेबांनी, नितीन राऊत. हा, त्यांच्या घरी मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये इथे जे कार्यकर्ता होते आधीचे, तेच कार्यकर्ता इथून सोडून ते गेले. कारण की त्या कार्यकर्त्यांना वाटते की हे काम नाही झालं पाहिजे. आणि मला वाटते त्यांना जे काही लोक आहेत, जे म्हणजे बिल्डर लोक आहेत, त्यांनी काही त्यांना मालपाणी दिलेलं असावं अशी माझी शंका आहे त्याच्यामध्ये, की यांनी त्यांच्याकडून पैसे घेतले आणि हे उपोषण कसं इथून खतम होईल आणि हे खतम झाल्यानंतर आपला कसा प्रश्न मार्गी लागेल, आपल्याला कसं चांगलं होईल, ते स्वतःच चांगलं बघत आहेत. इंटरनॅशनल पार्क बद्दल त्यांना काही मतभेद झाले का? या उपोषणास्थळी जे आमदार नितीन राऊत साहेबांकडे गेले ते एकेकाळी तुमच्या उपोषण स्थळाला म्हणजे बसत होते, आता इथे दुफडी निर्माण झाली का? नाही, दुफडी निर्माण नाही झाली. ते न कळतच इथून ते लोक चालले गेले. ते आता येत नाही आहे आणि न येऊन सुद्धा ते हे नको झालं पाहिजे म्हणून दुसरीकडे मिटिंगा घेऊन त्यासाठी ते कार्यरत आहेत की हे काम असफल झालं पाहिजे, त्याच्यासाठी ते लागलेले आहेत. आई, तुम्ही थोडस समोर या, थोडं समोर पॉश करू. भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे श्रीधर साळवे आहेत, त्यांच्या मातोश्री सुद्धा या उपोषण स्थळी बसलेल्या आहेत. काय सांगशील आई? 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं. डॉक्टर पार्क बना ही माझी इच्छा आहे. अजून आम्ही उपोषणावर इतके दिवस बसलेले आहोत, त्याची कोणाला जाणीव आहे. आम्ही पावसाळ्यात बसलो, हे लवकरात लवकर करण्यात यावी अशी माझी इच्छा आहे. 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पार्क बनावं, इंटरनॅशनल पार्क. उदासीन आहे महाराष्ट्र सरकार, उदासीन आहे उत्तर नागपूरचे आमदार. काय सांगतील? तुझा परिचय द्या. मी रेखा खोब्रागडे. सतत 257 दिवस झाले इथे आम्ही बसले आहोत, तरी पण कोणी इकडे लक्ष देत नाही आहे. ना नितीन राऊत करत हे आपल्या घरी म्हणा की दुसऱ्या लोकांबरोबर म्हणा की पेपरबाजी मध्ये काही सांगतात, काही दाखवतात, काही बोलतात की इथले जसे आधी आमच्या बरोबर येत होते लोक, जेव्हा ते निवडणूक होती तोपर्यंत ते राहिले. जसे निवडणूक झाली ते इथून निघाले आणि त्यांच्याकडे जाऊन ते मीटिंग घेतात आणि पेपरबाजी करतात. आता ते त्यांचा उद्देश काय आहे हे आम्हाला माहिती नाही. आम्हाला पेपरबाजी नको किंवा कुठली वेगळी प्रसिद्धी नको, आम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 130 एकर जागेवर इंटरनॅशनल पार्क बनावं एवढंच पाहिजे. तुम्ही यासाठीच बसले ना? अगदी त्याच्यावरच आहे. आम्हाला इथे काही नको. आमचं जे 130 एकर आहे बाबासाहेब आंबेडकर नॅशनल पार्क, हे आमचं झालं पाहिजे. जोपर्यंत आमचं होत नाही तोपर्यंत आम्ही इथे सतत बसत राहू आणि जेव्हा निर्णय लागेल, जेव्हा उद्घाटन करून देतील तेव्हाच आम्ही इथून उठून, नाहीतर आम्ही आमरण उपोषण इथेच करू, इथेच मरू. जे काय होईल ते आम्ही समोर पाहू. आम्ही आमरण उपोषण करू आणि अन्न त्याग सुद्धा करू असा निर्णय आता या उपोषणकर्त्यांनी घेतलेला आहे, उपासक उपासिकांनी घेतलेला आहे, आंबेडकर अनुयायांनी घेतलेला आहे. आई, तुम्ही काय सांगा? तुमचा परिचय. मी वनिता वालदे. आमच्याकडे जे पण आधी जोडलेले कार्यकर्ते होते
ते आता आमच्यापासून दूर जाऊन ते घरोघरी मिटिंगा घेत आहेत आणि याच्याबद्दल पार्क बद्दल आमच्या बायांबद्दल चुकीच्या भावना त्या निर्माण करत आहेत. आमचा पार्क हा जेव्हापर्यंत होत नाही, भूमिपूजन करत नाही बावनकुळे साहेब येऊन, तेव्हापर्यंत आम्ही हा उपोषण चालूच ठेवूया. उपोषण करते जे आहे त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्ही उपोषण करत आहोत. जे अपप्रचार करत आहेत ते सुद्धा उपोषण स्थळी एकेकाळी होते. त्यांनी अपप्रचार करायला नको. कारण शेवटी 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठीच ही उपोषण सुरू आहे. आणि मग जेव्हा 130 एकर जागेवर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं हीच मागणी असताना यामध्ये दुपडी का निर्माण करावी असं हे उपोषणकर्त्यांचं म्हणणं आहे. आई, माझा एक तुला शेवटचा एक प्रश्न आहे आणि काय सांगशील, 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरनॅशनल पार्क का बनत नाही आहे? काय कारण असेल? परिचय दे. माझं नाव वत्सला बेले आहे. लोकांच्या समजुतीमुळे कोणी इकडे जाते कोणी तिकडे जाते, त्यांच्यामुळे हा पार्क बनायला थोडीशी वेगळी प्रसंग पडत आहे. पण आमच्या सर्वांचं असं मत आहे की आम्ही जोपर्यंत बाबासाहेब इंटरनॅशनल पार्क बनत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहू आणि उपोषण सतत सुरूच ठेवू, अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत या नारा परिसरातील 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इंटरनॅशनल पार्क बनणार नाही तोपर्यंत आमचं हे जे आमरण उपोषण आहे हे सतत सुरूच राहणार. आज 257 दिवस झालेले आहेत. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डॉक्टर आंबेडकर जयंती म्हणजे 14 एप्रिलला या उपोषण स्थळाला भेट दिलेली होती. आज 2 महिने लोटून गेले. त्यांनी आश्वासन दिलं की हा प्रश्न जो आहे तो आम्ही मार्गी लावतो. आमदार जे उत्तर नागपूरचे आमदार आहेत डॉक्टर नितीन राऊत, त्यांनी सुद्धा या उपोषण स्थळाला भेट दिलेली होती. आता ते घरी बैठका घेतात या संदर्भात. तसं करायला नको त्यांनी, कारण त्यांना उत्तर नागपुरातील जनतेने निवडून दिलेलं आहे आमदार नितीन राऊत साहेबांना. म्हणून त्यांनी उपोषण स्थळी येऊन त्यांनी इथे एक दिवस तरी उपोषण करावं, जेणेकरून जनतेने जेव्हा त्यांना निवडून दिलं तर त्यांनी एक दिवस जे डॉक्टर नितीन राऊत आहेत आमदार, त्यांनी एक दिवस इथे उपोषण स्थळी यावं आणि एक दिवस त्यांनी सुद्धा इथे उपोषण करावं. एकूणच मी सांगेल की 130 एकर जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क बनावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी आहे. परंतु या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. विशेष सांगायचं म्हणजे या 130 एकर जागेवर बिल्डरचं लक्ष आहे. बिल्डरच्या घशामध्ये हे 130 एकर जागा जाण्याच्या मार्गावर आहे. म्हणूनच प्रशासन हे उदासीन दिसत आहे. जेणेकरून 130 एकर जागेवर मोठ्या इमारती बांधण्याचं कारस्थान बिल्डरचं असावं, म्हणूनच प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असावं असंच एकूण मत या उपोषणकर्त्यांचं सुद्धा आहे. 257 दिवस उपोषणकर्त्यांना झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल पार्क नारा येथे लवकरात लवकर बनावं आणि या उपोषणकर्त्यांची मागणी प्रशासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लवकरात लवकर पूर्ण करावी. अन्यथा हे आंदोलन तीव्र होऊ शकते. अन्न त्याग करू शकतात हे उपोषणकर्ते, अशी भावना यांनी आज आमच्या या IBM TV9 न्यूज आणि नॅशनल मीडिया न्यूज यावर व्यक्त केली. आपण बघत राहा IBM TV9 न्यूज, नॅशनल मीडिया न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. जय भीम. नमो बुद्धाय.